माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा. अजित पवार यांची डोकेदुखी कायम. उच्च न्यायालयाकडून कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर. कोकाटेंना अटकेपासून संरक्षण, शिक्षा कायम. कोकाटेंच्या आमदारकीचा चेंडू राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात. उद्धव ठाकरे यांची लक्षवेधी भविष्यवाणी. लवकरच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये ट्विटर वॉर रंगलं. शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका तर दानवेंकडून जोरदार पलटवार. राज उद्धव एकत्र प्रचारासाठी उतरणार. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात. मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज. निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची घोषणा. शिवसेना भाजपचे ऐकेना. मुंबईमध्ये किमान 85 जागांसाठी शिंदे आग्रही. भाजपा विद्यमान 25 नगरसेवकांना डच्चू देणार. निष्क्रिय नगरसेवकांच्या ऐवजी भाजपा नव्या दमाचे उमेदवार उतरवणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. पृथ्वीबाबांचा बार फुसका. चव्हाणांच्या दाव्यानुसार काहीच घडेना. भारताच्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी कायम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख. सज्जन जिंदाल यांच्याकडून बोलण्याच्या ओघात उल्लेख. राज्यात तब्बल 2000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली. बीएमसीसाठी 22 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन. नाना पटोलेंच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे काँग्रेस डबघाईस. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला डिवचलं. राज ठाकरे 2 दिवसांचा विशेष दौरा करणार. शनिवार आणि रविवार करणार पूर्व पश्चिम उपनगरचा दौरा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 23 डिसेंबरला. घटनेच्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह न्यायालयामध्ये सुपूर्द. पुढची सुनावणी होताना दोषारोप निश्चित होण्याची शक्यता. ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा घाट.